ते त्यांना जेव्हा समाधान वाटेल तेव्हा ही संपेल. म्हणजे इथं तुम्ही असं म्हणता अमितजी की कुठे ना कुठे राजीनामा शब्द अजूनपर्यंत केंद्र सरकारने वापरला नाही, तर जोपर्यंत तो होत नाही आणि विद्यार्थ्यांचं माझं हे म्हणणं नाहीच आहे. प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे पाहिजे, पण जोपर्यंत विद्यार्थी आमच्या समोर रस्त्यावर उतरतात हे देश पेटताना आपल्याला खूप कमी वेळेला बघायला मिळतो. हे कुठच्याही पक्षाचं आंदोलन नाही आणि पक्षाचं आंदोलन एवढ्या मोठ्या लेवलवर गेलंच नसतं कुठच्याही, कारण सरकारचे पण काही आरोप असतात, मग आपलं प्रत्युत्तर असतं वगैरे. हे लोक उतरलेत आणि कुठेतरी सरकार बॅकफुटवर गेलं. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे आपल्या देशाचा की कुठेतरी आपला देश जागरूक आहे. पालक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, सगळे उतरलेत. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आहात तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आहोत. सरकार बॅकफुटवरती गेलंय, सकारात्मक वाटतंय का? म्हणजे लवकरच ही मागणी मान्य होईल, राजीनामा होईल असं वाटतंय का? आज कोणतरी ते चंद्रकांत पाटील बोलले ना, आंबे चोरी करायला काय फाशी मिळते का? 20 मुला मुलींनी सुसाईड केलंय. तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय. मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाहीये. कुठेतरी भरकटलेत. अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले, भाजपचे खूप असे नम्र झालेत जे दररोज किंचाळायचे, शिव्या घालायचे. त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय, कुठचाही पक्ष नाही पेटलाय. म्हणून आम्ही बोलतोय की मुख्यमंत्री आहात ना तुम्ही, विद्यार्थ्यांना बोलवून घ्या आणि चर्चा करा, त्यांना काय पाहिजे विचारा. मला वाटतं नागपूरमध्ये, नाशिकमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय नीटमुळे. त्यांच्या घरी जा पहिलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.